एकाला देवी प्रसन्न झाली, कोणाला काही व्हालंय प्रसन्न, काय मिळत नाही. मिळून आयुष्य गेलो, आपल्याला कोण नाही भूत प्रसन्न झालं. पंढरपुरातला मालक प्रसन्न झाल्यावर कशाला बोकांडी घ्यायचं दुसरं काही. माणसाला आपल्याला जे चांगलं आहे त्याच्यावर समाज. एका बाईचा नवरा काळा दिसायला, गोंगडी इतका गोरा, समाधान मानानं माणसं मानित न समाधान, दुसरंच काय बी. घोंगडी इतका गोरा त्या बाईचा नवरा. अरे शेजारी म्हणली वची आमच्या इथली मागच्या हप्त्यात मेली, जिथे जगाशालीच कुमी म्हणली माय कस्तुरे तू नवरा कसा काळात दिसतो ग. पण कस्तुरी गरीब होती. असू द्या माय काकू, जाऊ द्या, काय आता बापानं दिलंय कशाला त्याच्या विरोधात. दोन गोष्टी पारतंत्र्यात धर्मनियमामध्ये. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ती माझ्या भारताची स्त्री, ती या महाराष्ट्रातली स्त्री. दगाईला ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाची. बापाने ज्या घरी दिलंय त्या घरच्या लोकांचा प्रपंच आपलं म्हणून करायचा. ही आपल्या भारताची संस्कृती. माया असं शास्त्र सांगतंय, असू द्या काळे काय व्हाले पण कौरक सहन करीन कस्तुरी. ही म्हणली माय पण कसा काळात दिसत होती. एके दिवशी म्हणली माय मा दिसू द्या काळा, पण दिवस माळाच्या आधी घरी येतोय. तू अगन गोरा पाने पण सातोण्याला बस स्टँडला पाहावं लागत तू पुढं पाड्यालाय म्हणून. त्याच्या तोंडावर मासे आणते काय थाट तू. समाधान माना. आपला पंढरपुरातला काळा आपला पाप, जगाचा पाप आहे, जगाचा पाप. मी नेहमी सांगत असतो, ज्याच्या बापानं 200 एकर जमीन कमवून ठेवली त्यानं शहाणपणा करायचा नाही अर्धा एकरासाठी. हो, सासरवाडीत भांडायला अर्धा एकरासाठी. अरे तुझ्या बापानं 200 एकर कमवून ठेवली ना. ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, आपले बाप आहेत सुतळे बाबा. आपण ढवळे गुरुवार पिवळे बुधवार बोखंडीवर घ्यायचीच नाही. काही सोंग शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य ही तृण मानावे. आपण एवढ्या संप्रदायातली माणसं. वाघिणी 9-10 जाणल्या त्या काहीची, वाघिणी आल्यात स्वतः वाघिणीची दावीन. भूक लागली की वाघीन पिळायची, चपाती चुरून खायची. किती मोठं वैभव, तरी शेळी पाळली. काऊन म्हणजे ऊन लागल्यावर कानात दूध, त्या कानातच बोकड्या खाली तो. आता वाघिणीचं दूध प्यायला कुठे त्याला ऊन लागत असतो. काही सोंग, काही सोंग. आमच्या इथली पोरायची माया कितीची मंदी मला ढवळे गुरुवार करायची. म्हणलं काऊन, त्यानं पैसे लय येतात म्हण. आणि म्हणलं हेच कुठं तुला टाकायचे, त्याचा मेळ लागन आणि ते कुठं ठुती. आणि ती ढवळी साडी, ढवळी चप्पल, ढवळच ब्लाऊज आणि गंधळ ढवळाच. मी सगळ्याकडे यायला रानातून बलिलन मी आणलं तिरडी बांधाकडे. आमच्या घरची म्हणले बाई इथं मेल्यावर साहित्य असते. मी आणलं तर चुना लावला न कपाळाला. मेला न बाळू महाराज. अशी वृत्त असते का तू एकादश धर, सोमवार कर, प्रदोष कर, काही उपास धरती होय तू. गळ्यात शपथ नाही बायको तितकी येडी नाही, पण तुम्हाला राग येईन म्हणून मयूर घेतलंय. तितकी कशी, इतकी येडी असलं मी नाशिकला गेलो असतो. जय बम बम बोले नाही. कशा हसत्यात बघा. काही वरतो सीमाच नाही, काही वरत. शांबाला नावाची कन्या होती बर का. आणि काय तिच्या बापाचं वैभव गेलं बर का. सऱ्या संसाराची दानादिन झाली लाणे नाना. आणि काय त्या पोरीला दुःख झालं बर का. आणि त्या शांबालेने मिठा
कशी घेतली बरं का? इति श्रीमद महागुरुवार पुराणे प्रथमाध्याय हरे नमः बप्पा येन त्वयायां तरुरक्षाणां तरुण वृक्ष एकच ना येन च्युत तरुयां च्युत म्हणजे आंबा येन शाखा वयं वर्बडंचम जांभळीं वर्बडंचम तवापासून आंबेन फुटंचम तेव्हापासून 5-5 वर्ष झालं आंब्याला काय लागलं आणि काय त्या व्रताची आराधना बरं का आणि मिठाची कळशी दिली बरं का प्रत्येक सैन्याला मिठाचा खडा खाण्यासाठी दिला बरं का आणि काय ते मीठ खाल्ल्या ताकद आली बरं का ह्या सैन्याचं टरक्यात टाकून आलं बरं का आणि पुढच्या विरोधकाच्या मुसक्या आवळल्या आणि पुन्हा राज्य भेटलं मला वाटलं शांबाला एक कळशी दिवाई भारताच्या सीमेवर नेतो फौजीला देतो काही सोंग लक्ष्मी अशी येत असती का ललाट प्रपटलो भयत तिजायम शृंगम स्वेदम श्रद्धाल भयं भयं तिजायम वानिर्प्रगल्भस्तते वचानां नामं निष्काम यतं पुण्यं वेद पुनीतं मुनियति जायं विष्णुरशास्त्रे पुराणचम रमावल्लभे तत्राजाय धनकुबेरं तत्राजाय विष्णुरसकलति भयन्ति जाय विष्णुरसकलति भयन्ति जाय विष्णुरसकलति तिरमा तो धनकुबेर ललाट प्रपटले चतिजायम यानं प्राप्त होत असते कर्तव्यानं प्राप्त होत असते कर्मानं प्राप्त होत असते तेल जेवारी लय झाली तू पेरल्यापासून गेलात नाही सोमळे तुझी जेवारी खालीन काच मांडावर आणि कशी जेवारी होईन काम करावं लागेल उद्योगम वर्धनते लक्ष्मी होगी येत नसते लक्ष्मीच्या सणात कोणाला पीठ पण उष्ण देत नाहीत लक्ष्मी जाती काही बी अंधश्रद्धा डोक्यावर घेतल्या हो अहो ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातली माणसं आहेत आपण अशा अंधश्रद्धा बोकाळू नाही द्यायला पाहिजे एकदा गावाकडे गेलो मी सगळ्या लक्ष्मीमध्ये कीर्तनायला असतो आमची पोरायची माय म्हणली बाई लक्ष्मी पूजनच्या दिवशी तर घरी राहत जाणं काऊन लक्ष्मी येत असती आणि मग कीर्तनात कची चुकी द्यायलेत का म्हणलं मला अरे मी ओरिजिनल लक्ष्मी आणायलो तू येड्यावानी काऊन करायली नाही आमच्यावर घेतली की तुमची खसखस पी कधी नाही का इतक्या तुमच्या धोरणात आहेत का योगाशाला हो राहिलो मुक्कामाला आणि सकाळी तांब्या घेऊन निघालो आता गावाकडे म्हणले होते नवतन टपक केलेलं सरकारनं दिलं पण पैसे उचलाय पुरतच केलं आणि त्याच्यात गावऱ्या घातल्या फोटो काढाय पुरतच 12,000 उचलण्या पुरतच साठात मधात गावऱ्या हो त्याचा एक ज्वलंत उदाहरण पण नको सांगायचं फोटो काढाय पुरता संडास बांधला सुतळे बाबा सांगतो घायड्याला व्रतांत आता ते फोटो काढाय पुरता पण त्याचा आउटलेट काढ स्वयंपाकापाशी आणि एक पाहुणा आलं शेजाऱ्याची तर संडास म्हणून मधात केलं समजून घ्या काय काय झालं असं तर काल अहो इतकं देऊ नये माणसं येड्यावानी करायला मिळूच कळू ना काळ कुठं आलाय तेव्हा नव्हतं गावाकडे डबं घेतलं निघाल थांबा म्हणलं काय झालं थांबा ना म्हणलं काय झाले आज गाठी मारल्याशिवाय संडासला जात नसते म्हणलं काऊन लक्ष्मी जात असते अरे हाणून घेऊ का म्हणलं तुझ्या पुढं अरे लक्ष्मी इतकी येडपट आहे का संडासात झाला चंडाळणी कशा असं बघा ना असा बारीकसा बॉम्ब टाकाव गाठी मारले शास्त्र
दम नाही कीर्तनाला, भागवतायला, रामायणाला, प्रवचनाला. हा गुण याच आहे तुम्हाला. मंदिराचे भितड मागून पेड्यान रंगिले, मागून खातो का देऊ? भोकना असा पेड्याला मागून, पेड्याचा लावायचा मागून. सक्रातीच्या दिवशी यायच्या कुखू इथं लावायला पाहिजे होतं. हे ती ललाटम प्रपटलम नैवम इंचुंड संचम इकून कुंकुम लावण काय सांगो. याच्यासाठीच मला 4 फेब्रुवारी 2019 पंढरपुरातल्या मालकांना सांगितलं, यामड्या वापस कर त्याला. वापस केलं. आपण दोघं गेलतो. हो तुम्ही गेलते पण काय पंढरपुरातलं म्हणलं असं वापस कर यायला. काय सांगू लागलो. देवी प्रसन्न झाली. देवी असू द्या, त्याबद्दल काय नाही. पण देवीला मानण्याचा सुद्धा प्रकार वारकरी संप्रदायानुसार माना. किती मृत्यू पाताळ बाईच्या अंगात आलं होत्या. माणसं बाई म्हणली की माग पाहते तो. मी जर म्हणलं असतं एखाद्या बुवाच्या अंगात आला असतं एका भोतान नसतं पाहिलं. स्वभावच पडलाय त्याला, काय करता. देवीचा उपासक. किती देवीचे अभंग आहेत. माझ्या रयतेच्या राजाला जगदंबा प्रसन्न झाली. असा वागला असेल का माझा रयतेचा राजा. काय त्यांचा गोंधळ शिस्तीत असायचा. बेल भंडार उधळायचे. किती सुंदर, किती सुंदर. जागरण असायचं, सगळं असायचं व्यवस्थित. आपली काही आगावच कोणती. देवी प्रसन्न झाली एका व्यक्तीला आणि देवीनं त्या व्यक्तीला सुतळ बाबा परिस्थिती काय वानवाताना पुरीवाणी. 11 वाजून गेले. जगन्नाथ नाना म्हणले कीर्तन आगाव करा. आगाव धंदा हे आंगलगावचे. हो आणि इथलं कीर्तन नाना म्हणते आगाव करा. हो नाना आमची जत्राला सोबत असतात आम्ही. आवड असती काय. प्रसन्न झाली. भागवत नाव. पण परीस मिळाल्याच्या नंतर परिसा भागवत नाव पडलं. असं झालं. परिसा भागवत. कर्तव्यानुसार कामानुसार काही काही गोष्टीची नाव पडत असतात. परिसा भागवत. तो परीस प्राप्त झाल्याच्या नंतर महिनाक्ष लोखंडात धुंडीत होता. खा परा परीस काय करी. परिसा सोनं करायचं असेल तर लोखंडात लागते. कशाला चिटकवा होत नाही. फक्त लोखंड पाहिजे. जमा केलं लोखंड, कुंटलानं सोनं तयार झालं. श्रीमंत माणूस परिसा भागवत. श्रीमंत श्रीमंत. आणि पैसा आला की किंमत असते. स्वतः धर्म सिद्धांत आहे. पैशाच्या विरोधात कधी जायचं नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ 4 पुरुषार्थापैकी एक आहे. धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी. महाराजांचा पुरा. धनवंत पुरुषाशी बायको अशी पुढं 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 पुढंच करते. सरी लय बेकार अनुभव मागच्या लॉकडाऊन मध्ये. मी आंघोळ झाली की डबा घेऊन आपलं सकाळी झाली नेहरी की डबा घेऊन रानात. उशीर झाला की आपलं गडबडीनं करावी म्हणायची ताकद नव्हती. मेळ आटला होता ना सगळा. मग आपलं ते जायचो मी रानात घेऊन याचं मागून डबा. कधी कधी आपलं
स्वयंपाक नसलं टाइम असला तर खुर्ची टाकून बसायचं पुढं, ते समोरचं कुत्रं मायापाशी येऊन बसायचं. आमच्या पोराला म्हणायचं, अरे धान्या एखादी पोळी आण बरं संध्याकाळची. शिळी पोळी कुत्र्याला टाकायची. ते कुत्र्यानं 10 महिने मग सोडत नाही पाय. एका दिवशी घरच्यात पाणी घेऊन आले, तुळशीला पाणी घातलं, तुळशीला पाणी घातलं. हाड कुत्र्या हाड, 10 महिने झालं इथंच बसलास. नाही मऊ नाही, गळ्यात शपथ मऊ नाही. मग नाही बर का, नाही हाय हिशोबात बाजार. सगळं आलं की घरातली सगळी लोक सन्मान देतात. वात्सल्यं सुते दैवं येत प्रारब्धेषु व्याप्तं दरिद्रीं सर्वस्ततेयां वात्सल्यं नैवं रसना प्रियानां किमत्कारणेन भयज्जनो. जाबाली सांगतात बकदालभ्यांना, महाराज एका माईच्या पोटी 2 पोरं जन्माला यावा, एक समर्थ असावा, एक भिकारी असावा. आईचा बघण्याचा दृष्टिकोन समर्थाकडे यावा. इथून सुरुवात पैशाची, ह्याच्याला बाकी जैन पिठले हटायची. पैसे का संगण याचे का, या संगण येत नसतेच, सुमळ्या मरुस तर लागत असते. दारिद्र्यायाम निष्ठेषु पिशुन भयप्याप्तिहा. पिशून इष्ट मित्र सजन सखे, आपल्याकडे जोपर्यंत का तोपर्यंत मुळवाट्या पत्रिका सगळे देणार. तुमचं वाजलं, एक सोपं सांगू का तुम्हाला, सोपं. सक्का जावया नाही, अनुभव असतो काय काय माणसं. सख्खा जावाई दवाखान्यापाशी पिऊन पडला. कोण आहेत आमच्या गावची मुलगी दिलेली, आमच्या जावायच्या भाऊकीतला आहे. पियाला म्हणलं की पाहुणा म्हणायचंच नाही. आणि नायब तहसीलदार असं नाही, आमच्या जावायची सख्खी चुलत भाऊ. अरे मुंड पण वेगळं हिंदी यायचं, सुतक पण नाही तुझ्या जावायला त्याच्या घरातलं कोणी मेल्यावर. तर नायब तहसीलदार म्हणलं की आमचा. हे धनाची ताकद आहे महाराज. परिसा भागवत श्रीमंत झाले, पण बायको सात्विक होती. ज्याच्या संसारात पत्नी सात्विक आहे त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. ज्याच्या संसारात पत्नी अवदासा त्याला स्वर्गात पण मसन वाटा. कर्कशे संगती उदंड फजिते. सोन्याचा वास येऊ देते या घरात, पण कर्कश बायको असली की दुःख. सात्विक विचाराची धर्मपत्नी परिसा भागवताला सोन्याचा थोर निघला करी आपण इतकं सोनं पावडेश्वर. सात्विक माऊली एके दिवशी चंद्रभागेला गेली. एके दिवशी म्हणजे आंघोळीला जातच होती. हो, तिथं संत शिरोमणी नामदेवरायांच्या धर्मपत्नी भेटल्या. काय सात्विकता असेल राजाबाईकडे. हिच्याकडं आधात्री
आलेली श्रीमंती नाना, नवरा देवीचा उपासक, देवी प्रसन्न झाली, जरा हिशोबात भक्ती केली असन म्हणून देव भेटली असन. काही काहीच्या आगावात देवीच्या भक्ती. आमच्या इथला सकता त्याचा पांड्या नवरात्रात साबुदाणा खातो. हो, 9 दिवस त्याला नवरात्रात उपास. चप्पल घालीत नाही, खुर्चीवर बसत नाही, गादीवर बसत नाही, बाजावर बसत नाही, पोतड्यावर झोपतो 9 दिवस. दसरा झाला की घोरपडी शोधितो. अरे पांड्या म्हणले, काय तू ही देईन, काय तू ऊत आला हो नाना यायचाच. ऊत 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 आला ऊत. भक्ती सात्विक असावा. त्या परिसा भागवतांनी सात्विक उपासना केली, त्यांना देवी प्रसन्न झाली. पत्नी सात्विक होती. चंद्रभागेवर गेल्याच्या नंतर एका निष्ठावंत माऊलीची भेट झाली. संगती बी लय चांगली असती. हा, संगतीमुळे लय खपके खावा लागते. आमच्या इथं बंदुक्याने पिस्तोले 2 बैल होते. बंदुक्याने पिस्तोले. बंदुक्याला नाद होता चराट खाचा. चराट संध्याकाळी खाई आणि चिमाच तात्या जेवारी खाऊन येई. नंबर 1 गावात दाड आमची चिमाच तात्या. 7-8 वर्ष झालं मेला. तेरवीला मॅच कीर्तन केलं ना त्याचं. काय द्यायचं तेल देवीला भोते आला गाईला, मागणं पुढं पुढं उडं काय नाही, त्याच्यामुळे ते केलं आपलं कीर्तन गावातली गावात. त्याची जेवारी खाऊन यायचं. ते मला म्हणलं, बा बाळ्या 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 तू कीर्तनात असशील, महाराज इथं नाही. मग जेवारी खाल्ली तुझ्या बायलान. गड्याला म्हणला रे जेवारी खाल्ली ना. जानोळ काढ आवताच. जीनच्या पॅन्टीवाल्याला जानोळी सांगता येत का? फाउंड तुम्ही तर काही मान हलवायची नाही सुत्री बाबा, तुम्हाला नाही माहिती. हे बैल न खाट्यानं आवतू पाट्या. तुम्ही आपलं हो म्हणायचं नाही म्हणायचं नाही. मला जोर आहे याचा म्हणून आपलं माहिती आहे सगळं ना. दे मग मी आवत आणतो ते पवारा योग जण मला चंद्राव घर बांधायचो का अशी रोकील बांधतो. हो, मरमर करायला गिरगावकर रानात जातो. अरे मी म्हणलं येडपटेस का काय, मरमर काय. मला आराम करा. मला काय होईल, आराम केल्यानं जर आयुष्य वाढ असतं तर आज करायची संख्या जास्त झाली असती. निद्रे आयुष्य वाढे मग अजगर काम रे. झोपीन आयुष्य वाढ असतं भाऊसाहेब, अजगर मेले असते, जिवंत राहिले असते. संख्या वाढली असती. नाही, काम आपण कर्मभूमीवर आलो त्याला काय करायचं, काम करत राहायचं. जाणूनच काढलं आणि बंदुक्या झपकीला हे ओळख झाले. बंदुक्या म्हणला अवघड काम झालं गडे. पिस्तोले हसू लागला. संगतले अवघडे. बंदुक्यानं दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याचं चराट खाल्लं आणि पिस्तोल्या बंदुक्या संग गेला. दुसऱ्या दिवशी पिस्तोल्याच्या पण पाठीत चांगले फावंडेच पडले. फावंडेत संगत नाही करायला पाहिजे बंदुकी. लय बैल बैलायला सोबती करतेत. बऱ्याच बैलायला दुसऱ्याची जेवारी खाचा नाद नाही, पण काही बैलामुळे नाटकं करतेत. संगत चांगल्याची ताकद आहे, संगतीची फार मोठी ताकद आहे.